मेथी ना, हा विचार करा, तुमच्या शेजारीन बाईनं मेथीची भाजी बनवली आणि नवळीची भाजी बनवून तुम्हाला आणून दिली. तुम्ही ती भाजी खाल्ली, तुम्हाला एकदम चवदार लागली आणि चवदार लागल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त झाला ती भाजी खाऊन. ती भाजी जास्तीत जास्त तुम्हाला किती दिवस आठवण राहिलो? एक दिवस, खूप झालं 2, जास्तीत जास्त 3, 1 हप्ता याच्यावर आठवण राहत. पण खरं खरं सांगायचंय माता मौलानो, तीच शेजारीन बाई आली आणि यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली. किती दिवस आठवण राहील? आयुष्यभर विसरणार नाही. समजा आपण जर मरायला लागलो ना आणि समोर जर ती बाई आली ना, आपण मरता मरता सुद्धा म्हणाल, माय मला शिव्या देऊन गेली होती ग. हे काय झालंय? आपली मनुष्याची एक चुकीची रीत आहे. चांगल्या गोष्टी या इकडून ऐकून इकडून सोडून देतो, वाईट गोष्टी या मनामध्ये साठवून ठेवतो. म्हणून कीर्तन ऐकताना सुद्धा ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या मनामध्ये साठवून ठेवा आणि त्या आत्मसात करा. नुसतं वरवरून कीर्तन ऐकल्यानंतर कुणालाही त्याचं फळ लाभत. मला सांगा, नुसतं एक ताट आहे, त्याच्यामध्ये पंचपक्वानाचं भोजन ठेवलंय, पण तुम्हाला म्हटलं नुसतं पाहायचं आणि पोट भरायचं, खाल्ल्याशिवाय पोट भरणार आहे का? त्यातला घास काय करावं लागला? आपल्याला तोडून खावा लागेल, खाल्ल्याशिवाय जगत नाही. अशा प्रकारे नुसतं कीर्तनाचं हे घेतल्याशिवाय घेतल्यानं जगणार नाही. त्यातला काहीसा तरी भाग आपल्याला आत्मसात करावा लागेल. 100% पैकी 10% जरी आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तरी त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग कीर्तन कशा प्रकारे ऐकायचे? मनातून श्रवण करा, नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. आणि तुम्हाला सांग का, जीवनामध्ये सगळीकडे दुःख आहे, पण सुखाचं जर कोणतं एक ठिकाण असेल तर ते म्हणजे परमार्थ. यापेक्षा दुसरं सुख कुठं मिळणार नाही. मग या ठिकाणी सुखानं राहा. कारण म्हणतात ना, मनुष्यानं जीवन जगताना आपल्या चेहऱ्यावर असा आनंद ठेवा, असा आनंद ठेवा. अहो, एखादं मरायला जरी चाललं त्यानं आपल्या चेहऱ्याकडे बघितलं त्याला जगण्याची इच्छा झाली पाहिजे. नाहीतर काय काय जणांचे चेहरे तुम्हाला सांगते ताई, एवढे 12 महिने त्याच्या तोंडावर 12, किती जगायची इच्छा असू द्या, त्या माणसाच्या तोंडाकडे पाहिलं बिना टिकटाचा आत्महत्या करून वर जाऊ वाटत, पण जगू वाटत नाही. मग आता महाराज म्हणतात की संतांची महिमा एवढी काय आहे की अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांनी सांगितले, तुम्ही संत माय बाप कृपावंत. म्हणजे तुम्ही संत, त्यांना मायबापांची उपमा दिलेली आहे बघा. आता मायबाप कुणाला म्हणावं? जगाच्या पाठीवर जगाचा एक नियम आहे पहा, प्रेम द्या प्रेम घ्या. जर आपण जगातल्या लोकांना प्रेम दिलं तरच ते आपल्याला प्रेम देतील. पण हा नियम 2 व्यक्ती पुढे लागू होत नाही. ते म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे संत, तिसरे म्हणजे भगवंत. यांच्या पुढे तुम्ही त्यांना, मायबापांना तुम्ही प्रेम द्या किंवा त्यांचा द्वेष करा, त्याच्या उलट त्याच्या बदलीवर तुम्हाला मायबाप फक्त प्रेमच देणार. मग असं संतांनी काय कार्य केलंय की संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे, तेव्हा त्यांचे आपल्यावर काय उपकार आहेत आणि संतांना मायबापाची उपमा का दिली याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. संतांचे आपल्यावर भरपूर उपकार आहे. यामध्ये संतांची ताकद काय सांगणार एक दृष्टांत मी तुम्हाला सांगते बघा. एक फार काळी पूर्वीची एक कथा आहे. एक राजा होता. त्या राजाची जी राणी होती, 2 जण फार आनंदाने राहायचे. पण त्या राजाकडे सगळं सुख असताना एका गोष्टीचं सुख नव्हतं, ते म्हणजे त्याला मुलगा नव्हता. आणि अख्खं राज्य, पैसे सगळे, पण ते चालवण्यासाठी उत्तराधिकारी मुलगा तिथं नाही. तसा मुलगा मुलगी भेद करू नये, कारण महाराज म्हणतात ना, कुळी कन्या पुत्र, कन्या आणि पुत्र दोघही. पहिले नाव कुणाचं घेतलंय? कन्या, नंतर पुत्र. भेदाभेद संतांनी सुद्धा केलं नाही, भगवंतांनी सुद्धा केलं नाही, फक्त आपणच करतोय. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये भेद होता. त्याला उत्तराधिकारी म्हणून एक मुलगा हवा होता. आणि राणीला मुली झाल्या होत्या, 5-7 तिला मुली झाल्या. आणि पुन्हाच्या वेळेस जेव्हा ती गर्भवती राहिली, त्या राजा त्या राणीकडे गेला आणि तिला म्हणू लागला, यावेळेस जर तुला मुलगा झाला नाही, तुझ्या सर्व मुलीसोबत मी तुझा सुद्धा जीव घेणार. आता राणी घाबरली, काय करावं काय करावं, हे तर माझ्या हातात नाही मुलगा होणं किंवा मुलगी होणं, मग काय करावं म्हणून ती रडू लागली. एवढ्यामध्ये तिथं तिची दासी जी होती ती दाई तिथं आली आणि तिनं त्या दाईला तिथं सांगितलं झालेला सर्व विषय. ती दाई म्हणाली, तुम्हाला मुलगाच होईल, जरी मुलगी झाली तरी या जगापुढं तुम्ही त्याला मुलगा बनवून ठेवा आणि या सगळ्याची जिम्मेदारी मी घेतो की कुणाला माहीत होणार नाही. पुढं तिचे पूर्ण दिवस भरत आले आणि तिला यावेळेस पुन्हा एक मुलगीच झाली. आता राजा काय म्हणाला होता, यावेळेस जर मुलगी झाली तर मी तुझ्यासोबत तुझ्या आहे त्या मुलींना सुद्धा मारणार. या भीतीपायी तिने दाईनं जे सांगितलं ते ऐकलं. दाईने सांगितले ते सगळं ऐकले आणि त्या राजाला सांगितले की तुम्हाला मुलगाच झालेला आहे, पण
अट अशी की त्या मुलाच्या चांगलं पुढं जीवन चांगलं होण्यासाठी, तो सुरक्षित राहण्यासाठी त्याचं 16 वर्ष वय होईपर्यंत त्याला कुण्याही पुरुषाचा स्पर्श वर्ज राहील. म्हणून पुरुष त्याच्याजवळ आले नाही पाहिजे. फक्त त्याची आई म्हणजे मी एकटीच त्याची काळजी घेईल. आता कितीतरी वर्षानंतर त्याला मुलगा झाला म्हणून ठीक आहे, महाराणी म्हणेल ते ऐकल अशी त्याची गोष्ट झाली होती. पुढं दिवस भरत आले. तो जो मुलगा, ती काय होती? मुलगी, पण काय बनून वावरत होती? मुलगा. सर्वजण म्हणू लागले आम्हाला राजकुमार आलाय, राजकुमार आलाय, राजकुमार आलाय. पुढं वेळ जसजसा वाढत चालला. मला सांगा, आता तो राजकुमार होती राजकुमारी, पण काय म्हणून राहत होती? राजकुमार. आता मुलं ही वयामध्ये आल्यानंतर आपण काय करतो? तुमच्या इकडे पूजा करून ठेवतात का? लग्न करतो, बरोबर. आता त्या राजकुमारासाठी सुद्धा सगळ्यांनी विचार केला ना, आता आपला राजकुमार आहे, आपल्या राजकुमाराचं सुद्धा लग्न लावावं. राजकुमारला माहित होतं आपण कोण आहे. राजकुमार म्हणाला मी लग्न करणार नाही, पण राजाच्या आग्रहाखातीर त्याला लग्न करावं लागलं. जबरदस्ती त्याचं लग्न करण्यात आलं. त्याचं लग्न झालं. पण हे लग्न कुणाचं झालं? एका मुलीचंच लग्न झालं. आता हे लग्न जगातील फार वेगळं लग्न होतं. आता तिला वाटलं एवढे दिवस जे आहे ते आपलं जी गोष्ट होती ती लपून राहिली, पण आता ही लपून राहू शकत नाही, कारण आता आपली जीवन संगिनी आलेली आहे. आणि जेव्हा मी तिच्याजवळ जाईल तिला माहीत होणार की मी मुलगा नसून मुलगी आहे. मग एवढा अपमानजनक मृत्यू होण्यापेक्षा मी स्वतःच आत्महत्या करतो आणि आपला जीव देतो. आता त्याने हा विचार केला. रात्रीच्या टायमाला घोडा घेतला आणि निघाला, जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर त्याने एका झाडाला गळफास बांधली आणि फाशी घ्यायची एवढ्यामध्ये त्याला आवाज येऊ लागले त्याच्या कानावर, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्याला कळाले की कोणीतरी संत येत आहेत आणि भगवंता काय नशीब माझं, मरता क्षणी जर संतांचे चरण मला मिळाले तर मला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीचा विचार केला आणि त्याने ती गळफास गळ्यातून काढली आणि समोर संत होते त्या संतांच्या चरणामध्ये पडला. ते संत होते आमचे ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊलींची ताकद काय हे मी तुम्हाला सांगते बघा. ज्ञानोबा माऊलीचे जसे त्यांनी चरण पकडले, ज्ञानोबा माऊलींनी त्यांना आशीर्वाद दिला. पहिल्या वेळेस त्यांनी म्हटले मुला उठ, आयुष्यमान भव. हे बोलल्यानंतर तो जो मुलगा होता, राजकुमार होता, तो म्हणाला महाराज आपण फार मोठे श्रेष्ठ संत आहात, पण इथं आपण चुकलात, मला माफ करा. मला माहिती आहे तुमचा अधिकार मोठा आहे, पण इथं काय झालंय, पहिली गोष्ट तुम्ही मला म्हणाले मुला उठ. मी मुलगा नसून मी मुलगी आहे आणि फक्त वरून मी मुलाचा वेश धारण केलेला आहे. सर्व कथा त्यांना सांगितली. आणि दुसरा आशीर्वाद जो तुम्ही मला दिलाय आयुष्यमान भवचा, तर हे बघा म्हणाला गळफास, ते फाशी घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे आणि आता तुमचे चरण स्पर्श करून मी मरणार आहे. मग तुमचा हा आशीर्वाद खोटा होणार. तेव्हा ज्ञानोबा राय म्हणतात की माझा आशीर्वाद आहे, संतांच्या आशीर्वादापुढे भगवंतालाही झुकणं भाग आहे. की जीही निमिषी मात्रे देह पालटिला स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. क्षणामध्ये त्याचा देह पालटला. जी मुलगी होती त्याचा मुलगा संतांच्या आशीर्वादाने उभा राहिला. ही संतांची महानता आहे महाराज. बोला विठ्ठल विठ्ठल. आता संतांची ही महानता आपल्याला लक्षात आली, पण संतांना मायबापाची उपमा देण्याचं कारण काय? कारण मायबाप हे नेहमी आपल्या लेकराचे म्हणतात लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कशामध्ये आहे याचाच विचार फक्त माय माऊल्या करत असतात, मायबाप हे करत असतात. आणि याच प्रकारे संत सुद्धा फक्त आपल्याच हिताचा विचार करतात आणि म्हणून त्यांना म्हटलेले आहे माय बाप. म्हणून भगवच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. असं त्यांनी काय केलंय, त्यांनी कशासाठी अवतार धारण केला? आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं सुद्धा जीवन उद्धरून जावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता आपण उद्धरून जात नाही का, किंवा आपण जीवनामध्ये सुखी नाही का, आपण उद्धरून जात नाही याचं कारण एक मोठं सांगतात की भक्ती कशा प्रकारे करावी हे अजून आपल्याला कळालेलं नाही. कारण जीवन उद्धरून जाण्यासाठी खरी भक्ती आपण करणं महत्त्वाचं आहे. आता भक्तीची भरपूर उदाहरणे आहेत पहा, पण संतांनी आपल्याला बाकीच्या भक्तीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची भक्ती सांगितली. कारण या संसारामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ज्याला साधारण तंबाखू चुना सुपारी सुद्धा सुटत नाही, त्यांनी संसार कुठं सोडणार आहेत आणि त्यांना माहिती आहे संसारामध्ये राहून भक्ती करू शकत नाही. म्हणून तर महाराज म्हणतात हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. संसारात राहून तुम्ही भक्ती करू शकत नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. मला सांगा माता मौलांनो,
तुम्ही एका चपलीच्या दुकानात गेले. कशाच्या दुकानात? चप्पल कळते, पायात घालतो, हा, चपलीच्या दुकानात गेले. चपलीच्या दुकानात जाऊन तुम्ही चप्पल आणली 2000ची. किती हजाराची? 2000ची. आणि तुम्हाला चपलीच्या दुकानातून चप्पल घेतली 2000ची. आता तुम्हाला जायचं मंदिरामध्ये. आता मंदिरातला देव झाला फेमस. मला सांगा, आपण जास्त कोण्या देवाला जातो? फेमस का साधारण? हा, गावातल्या गावात आपण देवाला जाणार नाही, पण एखादा नवीन फेमस झाला ना, आपण तिथं गेल्याशिवाय राहणार नाही. कारण खरा देव कुठे हे अजून आपल्याला कळालेलं नाही. अहो, संत सांगतात देव कुठे आहे, तर म्हणतात जिकडे तिकडे शोधेस का रे, जिकडे तिकडे शोधेस का रे, फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी, 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 वसे तो देव तुझ्या वसे तो देव तुझ्या अंतरी. भगवंत हे आपल्या जवळ आहेत, पण आपल्याला हे अजून कळालेलं नाही. म्हणून आपण काय करतोय, भगवंताला बाहेर शोधत राहतो. ते म्हणतात ना, मृग के नाभी बसे कस्तुरी, नहीं मृगेने बेरारे, बन बन ढूंढत फिरे जंगल में, सुंगे घास घनेरारे. गुरु शिवाय हे आपण पार करू शकत नाही, कारण गुरु बिन घोर अंधेरा. म्हणून आधी एकतर गुरु करा आणि नंतर संतांनी सांगितले त्या मार्गावर चला. कारण म्हणतात ना, मृग के नाभी बसे कस्तुरी, नहीं मृगेने बेरारे, बन बन ढूंढत फिरे जंगल में, सुंगे घास घनेरारे, गुरु बिन घोर अंधेरा. मृग जे हरिण असते त्याच्या नाभीमध्ये म्हणतात कस्तुरी असते, आणि त्या कस्तुरीचा सुगंध एवढा सुंदर असतो. आयुष्यभर तो हरिण त्या कस्तुरीच्या सुगंधामध्ये फिरत राहतो, वनामध्ये फिरतो, पण त्याला आयुष्यभर हे माहीत होत नाही की तो सुगंध दुसरं कुठून नसून त्याच्या नाभी म्हणून येत आहेत. असं आपलं झालंय. आयुष्यभर देवाला शोधतोय, पण देव आपल्या जवळ हे आपल्याला अजून कळलेलं नाही. म्हणून तर आपण काय करतोय, गावातल्या देवाला जाणार नाही, पण फेमस झालेल्या देवाला गेल्याशिवाय राहणार नाही. ते देव हे देव वेगळे आहेत का? नाही. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. अहो, सगळी हे जग तुम्ही विष्णुमय माना, याच्यामध्ये भेद करू नका. तर असो, आपला विषय कुठं होता? देवळातला देव झाला फेमस. आता फेमस देवाकडं मला सांगा, डायरेक्ट दर्शन मिळतं का? काय करावं लागतं? लाईन लागावं लागतं. आता लाईन पण लहान राहतं का? नाही. विचार करा, तुमचं मंदिर आहे इथं, काय शिवजींची मूर्ती, इथं पिंड जे आहे ना, इथं मंदिर आहे. तुमची चप्पल कितीची आहे? 2000ची. आता गेट कुठे? तिकडं. म्हणजे किती महागाची चप्पल इथं घेऊन येता येतं का? डोक्यावर घेऊन तरी येता येतं का? नाही. मग चप्पल कुठं सोडावं लागेल? गेटच्या. चप्पल कितीची आहे? तुम्ही कुठं आले? चप्पल कुठे? आता खरोखर सांगायचंय, तुमचं लक्ष हे चपलीत राहील का देवळात राहील? शाबाश. म्हणजे आपलं कसं झालंय, भगवंतापेक्षा आपल्याला साधी चप्पल सुद्धा जास्त आवडते. एवढं सारं आपण जगामध्ये एवढं सारं कमावून ठेवतोय, एवढं चांगलं घर बांधून ठेवतो की मरताना मरूच वाटत नाही. 10 वेळ माणूस त्या घरालाच पाहते, मग एवढं घर पुन्हा भेटेल का? एवढी महागडी चप्पल घ्यायची काय गरज? आता माझी चप्पल 150 रुपयाची आहे, मी कुठेही सोडते. नेली तरी जास्त चालले का? नाही. आता मी जर 2-3 हजाराची चप्पल घेतली तर माझं लक्ष कुठं राहील? हा, कीर्तनामध्ये माझं लक्ष तिकडंच राहील. मी चप्पल नेईल का कोणी? चप्पल उचलून ठेवा लागत होती का? इकडं तुम्हाला म्हणाल महाराजांनी हे सांगितलं, मनात चालेल चप्पल नेली असेल का? म्हणजे आपलं चुकतंय कुठं? म्हणून म्हणतात की कमवा, पण एवढं पण जास्त नको की त्याचं टेन्शन आपल्याला येईल. मला सांगा, एक घर आहे, ते करोड रुपयाचं बांधून आहे, आणि त्याच्यामध्ये करोड रुपयाचा पैसा आहे. आणि एक घर आहे ते फक्त 1000-2000 रुपयाचं, म्हणजे 1000 म्हणजे हजारांमध्ये बरं का, त्यात 50-60 हजार धरा, नाही तुम्ही 1-2 हजार धरशाल. 50-60 हजाराचं घर आहे आणि त्याच्यामध्ये पैसा नाही. आता करोडपती बाई आणि गरीब बाई दोघी जणी कीर्तनामध्ये आल्या
आता आनंदमय वातावरणामध्ये कीर्तनाचा आनंद कोण घेऊ शकल? जी गरीब आहे ती. पण ना ते करोडवाली बाईच्या मनात गोष्टी काय चालतीला? हा, हे मी कशावरून अनुभवलं तुम्हाला सांगू का? मला ना सोन्याच्या जास्त वस्तू आवडत नाहीत, पण एकदा माझी इच्छा झाली सगळेच घ्यायले, आपणही घ्यावं. मी घेतली अंगठी. आता मी आहे प्रोफेशनली तबलावादक म्हटल्यानंतर ती अंगठी सोन्याची हे होते ना, तर मी काय करते, जिथं कुठं झालं तिथं अंगठी काढून ठेवून देते. माझे बाबा त्या अंगठीच्या मागं राहतात. मी तबल्याच्या मागं राहते. गेलो तर माझं चाललं का घेऊन त्यांनी दिलेली असते ना. अशा प्रकारे आता ती अंगठी मी घेतली. एक दिवस असं झालं, मी तबला वाजवला, ती अंगठी तिथं राहिली. मी गेली तर अंगठी तिथंच. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला अंगठी सापडली, सगळ्यांनी शोधून आणून ती हातात घातली. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या डोक्यामध्ये चक्क एकच विचार फिरायला, कुठं तबला वाजवताना अंगठी पडली तर? झोपतही मला एकच दिसायला, अंगठी कुठे आहे, अंगठी कुठे आहे. म्हणजे एवढं लक्ष कुठं आपलं जातं त्या संसारामध्ये. म्हणून आहे का, जेवढं कमीत कमी होईल तेवढं कमीत कमी आपल्याजवळ ठेवत जावं. आनंदी जीवन जगायचं असेल तर माणसाचं स्वतःचं टेन्शन माणसाला सुटणं गेलं त्या वस्तूचं कधी घेत बसावं. विठ्ठल विठ्ठल